तुम्ही खरंच तुमचं आयुष्य जगताय की अजूनही लोक काय म्हणतील या भीतीत जगताय? कारण अनेक लोकांची स्वप्न अपयशामुळे नाही, तर ती मरतात लोकांच्या मताच्या भीतीमुळे. नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविता, जिथे आपण मन समजून घेतो, हील होतो आणि स्वतःशी पुन्हा एकदा कनेक्ट होतो. आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय हे आपल्याला खरंच काय वाटतं यावर घेतले जात नाहीत, तर लोक काय म्हणतील या भीतीने घेतले जातात. कधी कपडे निवडताना, कधी करिअर निवडताना, कधी नातेसंबंधांमध्ये, तर कधी स्वतःचे मत मांडतानाही. हळूहळू आपण इतरांच्या मतांना इतकं महत्त्व देतो की स्वतःचा आवाज ऐकायचंच विसरून जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत लोक काय म्हणतील ही भीती का निर्माण होते, ती आपल्या आयुष्यावर कशी परिणाम करते आणि त्यातून मुक्त होण्यासाठी काय करता येईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. पार्ट 1. ही भीती कशी निर्माण होते. आपण जन्मतःच लोक काय म्हणतील या भीतीसोबत जन्माला येत नाही. ही भीती हळूहळू निर्माण होते. लहानपणी आपल्याला अनेकदा सांगितलं जातं, लोक काय म्हणतील, असं वागू नको, असं बोलू नको, लोक हसतील. मग हळूहळू आपण शिकत जातो की स्वतःपेक्षा इतरांच्या मताला जास्त महत्त्व आहे आणि मग इतरांचं अप्रूव्हल मिळवणं हीच आपली सवय बनते. पार्ट 2. याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो. पहिला परिणाम म्हणजे ओव्हर थिंकिंग. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण विचार करतो, लोकांना हे आवडेल का? कुणी माझ्याबद्दल चुकीचा विचार करेल का? दुसरा परिणाम म्हणजे लो सेल्फ एस्टीम. कारण आपण स्वतःची किंमत इतरांच्या मतावर ठरवायला लागतो. आणि तिसरा परिणाम म्हणजे पीपल प्लीजिंग. आपण स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांना खुश ठेवण्यात जास्त ऊर्जा खर्च करतो आणि मग हळूहळू आपली स्वतःची ओळख हरवून बसतो. आता पार्ट 3. हीलिंग कशी सुरू करायची. पहिली गोष्ट, स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, मी हे काम माझ्यासाठी करतोय की लोकांसाठी? हा प्रश्न अनेक गोष्टी स्पष्ट करतो. दुसरी गोष्ट, स्वतःला सगळ्यांना आवडण्याची जबाबदारी देऊ नका. कारण जगात असा एकही माणूस नाही ज्याला सगळेच लोक पसंत करतात. तिसरी गोष्ट, छोट्या छोट्या निर्णयांमध्ये स्वतःचा आवाज ऐकायला शिका. जसं की तुम्हाला काय हवं आहे, तुमचं काय मत आहे, तुमची काय इच्छा आहे, हे स्वतःला विचारायला सुरुवात करा. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, लोकांचे मत आणि तुमची किंमत या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणी तुम्हाला समजून घेत नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची गोष्ट इतरांच्या मतांनी अजिबात लिहू नका. कारण शेवटी हे तुमचं आयुष्य आहे आणि ते जगण्याचा अधिकारही फक्त तुमचाच आहे. जर तुम्हीही लोक काय म्हणतील या भीतीशी संघर्ष करत असाल, तर आजपासून स्वतःशी थोडं प्रामाणिक आणि थोडं प्रेमाने वागा. आणि गरज वाटलीच तर काउन्सिलिंगची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण समजून घेत आहोत आपलं मन, हील होत आहोत आणि स्वतःशी पुन्हा कनेक्ट होत आहोत. मी कविता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वतःसाठी जगायला विसरू नका, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.